माणिकराव कोकाटेंचं वर्तन भूषणावह नाही, विधान भवनात गांभीर्यानं बसणं गरजेचं. सभागृहात रमी खेळतानाच्या कोकाटेंच्या व्हिडिओवरून फडणवीसांनी कान टोचले. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे उद्या सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार. स्पष्टीकरणानंतर कोकाटे आता काय बोलणार याकडे लक्ष. विजय घाडगेंवरील मारहाणीनंतर सूरज चव्हाणांच्या राजीनाम्याचे आदेश. पक्षाच्या मूल्यांच्या विरोधातील वर्तन खपवून घेणार नाही म्हणून कठोर निर्णय. अजित पवारांची भूमिका. कृषी मंत्र्यांकडून घडलेली घटना चुकीची. वरिष्ठ नेते कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत योग्य निर्णय घेतील. सुनील तटकरेंकडून कारवाईचे संकेत. मोठ्या माशाला वाचवण्यासाठी छोट्या माशाचा बळी. दादा कोकाटेंचा राजीनामा घेण्याचा मोठेपणा दाखवणार का? सूरज चव्हाणांच्या राजीनाम्याच्या आदेशावरून रोहिणी खडसेंचा खोचक टोला. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना लाथाबुक्क्यांनी मारणाऱ्या सूरज चव्हाणांवर अखेर गुन्हा दाखल. तर विजयकुमार घाडगेंना भेटणार, गैरसमज दूर करणार सूरज चव्हाणांची दिलगिरी. राष्ट्रवादी विरोधात छावा संघटना आक्रमक. धाराशिवमधील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमस्थळी छावा संघटनेचा राडा. सूरज चव्हाणांविरोधात घोषणाबाजी. तर अजित पवारांसह सुनील तटकरेंचे बॅनर फाडले. छावा संघटनेचं राज्यभरात आंदोलन. पत्ते फेकत कृषी मंत्र्यांचा निषेध. लातूर बंदची ही हाक. तर सर्वसामान्य आणि व्यापाऱ्यांना स्वतःहून बंदमध्ये सहभागी होऊ द्या, कुणाची दादागिरी नको. पालकमंत्री शिवेंद्र राजेंचा छावा संघटनेला इशारा. 4 मंत्र्यांसह अनेक अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकले. शिवसेनेचे 4 खासदार हनी ट्रॅपमुळेच पळाले. संजय राऊतांचा खळबळजनक दावा. मविया सरकार पाडण्यासाठीही हनी ट्रॅपचा वापर केल्याचा आरोप. संजय राऊतांकडून प्रफुल्ल लोढाचा. गिरीश महाजनांसोबतचा फोटो ट्विट. फोटोची सीबीआय मार्फत चौकशी करा. दूध का दूध पाणी का पाणी होईल, राऊतांची मागणी. प्रफुल्ल लोढा सर्वपक्षीय कार्यकर्ता. शरद पवार, उद्धव ठाकरेंसह जयंत पाटील आणि सुप्रिया सुळेंसोबतचे फोटो दाखवत महाजनांचं संजय राऊतांना उत्तर. प्रफुल्ल लोढाला हनी ट्रॅपची संपूर्ण माहिती. व्हिडिओत अनेक मोठे पुरावे. एक बटन दाबलं की देशात हाहाकार माजेल. एकनाथ खडसे यांचा दावा. एसआयटी चौकशीचीही मागणी. एकनाथ खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय. काही वर्षांपूर्वी प्रफुल्ल लोढानं खडसेंच्या मुलाच्या मृत्यूबाबत एसआयटी चौकशीची मागणी केली होती. खडसेंनीच खून केल्याचा आरोप होता. मग चौकशी करायची का? गिरीश महाजन यांनी डिवचलं. अनिल परबांविरोधात हक्कभंग आणणार. माझ्या आईचा काहीही संबंध नसताना बदनामी केली, माफी मागावी. सावली बारवरून केलेल्या आरोपांनंतर योगेश कदम संतापले. 2006च्या मुंबई साखळी स्फोट प्रकरणातल्या आरोपींची निर्दोष मुक्तता. मुंबई हायकोर्टाकडून विशेष न्यायालयाचा निर्णय रद्द. राज्य सरकार सुप्रीम कोर्टात अपील करणार. एटीएस मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत. मुंबई बॉम्बस्फोटाबाबतच्या निकालाचं अवलोकन करून अभ्यास करणार. सरकारी वकिलांशी चर्चा करून एटीएस निर्णय घेणार. राजकीय लढाई निवडणुकीत व्हावी, एजन्सींचा वापर का? सुप्रीम कोर्टाचे ईडीवर ताशेरे. आमचं तोंड उघडायला लावू नका, अन्यथा कठोर टिप्पणी करावी लागेल. सरन्यायाधीशांनी ईडीला फटकारलं. एकतर्फी प्रेमातून